जय जिनेन सर्वांना सुरेखा सेन किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खमंग बाजरीचं उपीट. हे बाजरीचं सांज आहे. ह्याला सांजेसारखी भरत करून घेतली गिरणीमध्ये आणि याचं पीठ चालून घेतलेलं आहे. आता आपण याचं उपीट बनवणार आहोत. बाजरी थंडीच्या दिवसात चांगलं असतं. ह्याच्यात थोडस तेल घालून घ्यायचंय, थोडस हिंग, थोडीशी मोहरी, थोडीशी जिरी घालून घेतलेली आहे. आता थोडे कढीपत्त्याचे पानं आणि बारीक कापलेली मिरची आणि थोडेसे शेंगदाणे या सर्वाला परतून घ्यायचंय. शेंगदाणे खरपूस बनून झालेले. आता हे सांज घालून घेऊया. हे बाजरीचा रवा घालून घेतलेला आहे. ह्याला खरपूस भाजायचंय. तुम्ही हे थोडस हळद पूड, चवीनुसार मीठ, आम्ही लोण घालतोय. ज्या वाटीने सांजा घेतलाय त्या वाटीने 2 वाटी पाणी घालायचंय. हे उकळलेलं पाणी आहे. थोडीशी साखर, त्याचं तोंड झाकून ह्याला थोडं शिजून घ्यायचंय. ह्याला मंद आचेवर शिजून घ्यायचंय. ह्याला मधून मधून हलवायचंय. हे झालं. ह्याच्यात कोथिंबीर घालून घेऊया. ह्याच्यात पाणी कमी जास्त होऊ शकतं. ह्याच्यात थोडं लिंबाचा रस घालून घ्यायचं. आता गॅस बंद करून घेऊया. हे झालं आपलं बाजरीचं उपीट तयार. हे झालं आपलं मस्तपैकी बाजरीचं उपीट तयार. मी थोडं टेस्ट करून बघतो. वाव, खूप यम्मी. तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका. लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमच्या रेसिपी व्हायला धन्यवाद. बाय.